नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्यासोबत कधी असं झालं आहे का? तुम्ही नात्यांमध्ये, समाजात किंवा कामाच्या ठिकाणी सगळ्यांसाठी खूप काही करता, पण तुमची कदर मात्र शून्य होते. कुणीही तुमचा सल्ला गांभीर्याने घेत नाही. तुमचा विचार न करता लोक परस्पर निर्णय घेतात आणि जेव्हा तुम्ही काही बोलायला जाता तेव्हा तुम्हाला थेट किंवा नकळतपणे सांगितलं जातं, चल रे तुझं काय काम? हा प्रश्न तुम्हाला आतून पोखरतोय ना? लोक तुम्हाला चिल्लर समजतात. मी विचारतोय, किती दिवस तुम्ही ही उपेक्षा सहन करणार आहात? जेव्हा लोक तुम्हाला कमी लेखतात तेव्हा सर्वात जास्त त्रास कशाचा होतो माहीत आहे? आपण महत्वाचे नाही या भावनेचा. तुम्हाला वाटतं की माझ्यात नक्की काय कमी आहे? मी तर सगळ्यांसाठी इतकं काही करतो किंवा करते, तरीही मी नेहमी दुय्यम का? मला नेहमी दुर्लक्षित का केलं जातं? मित्रांनो, या सगळ्या मागे एक साधं पण कटू सत्य दडलेलं आहे. लोक तुम्हाला चिल्लर समजत नाही, तर तुमच्या काही सवयी आणि वागणुकीमुळे लोक तुम्हाला चिल्लर समजायला लागतात. आपण नकळत त्यांना तशी संधी देतो. आपला आत्मसन्मान आपण इतरांच्या हातात देतो आणि म्हणूनच आपली किंमत कमी होते. पण आता बस, आता ही वेळ आहे तुमची किंमत पुन्हा मिळवण्याची. आज आपण मानसशास्त्रावर आधारित अशा 10 जबरदस्त गोष्टी समजून घेणार आहोत, ज्या तुमच्या वागण्यात, बोलण्यात आणि जगण्यात आमूलाग्र बदल घडवतील. या गोष्टी तुम्हाला आतून इतकं मजबूत करतील की लोकांना तुमचा खरा दम काय आहे, तुमचं खरं मूल्य काय आहे हे कळेल. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात खरंच गंभीर व्हायचं असेल, जर तुम्हाला लोकांच्या नजरेत तुमचा आदर वाढवायचा असेल, तर या 10 गोष्टी आजच नीट समजून घ्या आणि आत्मसात करा. यापुढे कोणीही तुम्हाला चिल्लर म्हणायची किंवा वागायची हिम्मत करणार नाही. चला तर मग सुरुवात करूया त्या पहिल्या सवयीने, जी आपल्याला सगळ्यात जास्त किंमत चुकवायला लावते. नंबर 1, सर्वांना खुश ठेवण्याची सवय थांबवा. तुम्ही सतत सगळ्यांना खुश ठेवण्याच्या मागे लागलेले असता. घरात, कामाच्या ठिकाणी, मित्रपरिवारात कुणी काही बोललं, काही काम सांगितलं की तुम्ही लगेच हो म्हणता. कारण मनात एक भीती असते की जर आपण यांना नाही किंवा नो म्हटलं तर नातं बिघडेल, समोरची व्यक्ती दुखावली जाईल किंवा त्यांना आपण वाईट वाटू, आणि याच भीतीने तुम्ही तुमचा वेळ, ऊर्जा आणि स्वतःचं मत गमावून बसता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जो व्यक्ती प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो त्याला कुणीही गंभीरतेने घेत नाही. लोकांना तुम्ही उपयोगी वाटता पण मूल्यवान नाही. ते तुमच्याकडे नेहमी अवेलेबल सेवा म्हणून पाहतात. जेव्हा त्यांना गरज असेल तेव्हा तुम्ही उपलब्ध आहात. तुमचं खरं मूल्य तेव्हाच मिळतं जेव्हा तुमच्या होला आणि तुमच्या नाला दोन्हीलाही वजन असतं. जेव्हा तुम्ही ना म्हणायला शिकता तेव्हा लोक तुमचा होचा आदर करायला शिकतात. खुश ठेवण्याची सवय थांबवा आणि स्वतःच्या मानसिक शांतीला पहिली प्राथमिकता द्या. ज्या दिवशी तुम्ही हे कराल त्या दिवसापासून तुमची किंमत आपोआप वाढायला लागेल. आणि जेव्हा तुम्ही सर्वांना खुश ठेवणं थांबवता तेव्हा तुमचा वेळ वाचतो, आणि हा वाचलेला वेळ कशा प्रकारे वापरायचा हे शिकवणार आहे आपला दुसरा महत्त्वाचा पॉइंट. स्वतःच्या वेळेचा आदर करा. तुम्ही सगळ्यांच्या फोनवर धावता, मेसेज लगेच रिप्लाय देता आणि सगळ्यांसाठी स्वतःचा वेळ बाजूला ठेवून वेळ काढता. तुम्ही स्वतःला इतकं सहज उपलब्ध करून देता की लोकांना वाटतं ही नेहमीच मोकाच किंवा मोकळीच असते, आणि हा विचार लोकांना तुम्हाला कमी लेखण्यासाठी पुरेसा आहे. एक यशस्वी व्यक्ती किंवा मूल्यवान व्यक्ती नेहमी व्यस्त असते, कारण ती स्वतःच्या महत्त्वाच्या कामात गुंतलेली असते, स्वतःच्या वेळेला महत्त्व देते, म्हणजे स्वतःच्या कामाला, स्वतःच्या ध्येयांना महत्त्व देते. तुम्ही जर लोकांच्या गरजा पूर्ण करण्यात स्वतःचा सगळा वेळ घालवत असाल तर तुमचं स्वतःचं महत्त्व कधीच वाढणार नाही. स्वतःच्या बाउंड्रीज सेट करा. ठरवा की कोणत्या वेळी तुम्ही कोणाला प्रतिसाद देणार आहात आणि कोणत्या वेळी नाही. जेव्हा तुम्ही स्वतःच्या वेळेला महत्त्व देता तेव्हा लोक तुमच्या वेळेची वाट पाहायला शिकतात. तुमची उपलब्धता कमी झाली की तुमची किंमत आपोआप वाढते. लोक तुमच्याकडे एक कधीही उपलब्ध व्यक्ती म्हणून नाही, तर एक प्रयत्न करून भेटायला मिळणारी व्यक्ती म्हणून पाहतात. आता वेळेचा आदर करायला शिकल्यावर तुमच्या मनात आत्मविश्वास येतो, आणि हा आत्मविश्वास तुमच्या बोलण्यात दिसायला हवा. पण आपण एक मोठी चूक करतो, ती म्हणजे जास्त स्पष्टीकरण देणं बंद करा. तुम्ही काही निर्णय घेतलात, नवीन काम सुरू केलं किंवा एखाद्या गोष्टीला नकार दिला की लगेच सांगायला लागता, मी असं केलं कारण
तुम्ही असं समजायला नको, कारण लोकांना तुमचं कारण महत्त्वाचं वाटत नाही. त्यांना फक्त एवढंच वाटतं की तुम्ही त्यांच्या परवानगीवर जगताय किंवा तुमच्या निर्णयाची तुम्हालाच खात्री नाहीये. जो माणूस स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवतो तो कमी बोलतो. त्याला माहीत आहे की त्याच्या निर्णयाचे परिणामच इतरांना उत्तर देतील. तुम्ही जितकं जास्त स्पष्टीकरण द्याल तितकाच तुमचा आत्मविश्वास कमी झाल्याचं समोरच्या व्यक्तीला जाणवेल आणि तुम्हाला दुबळं समजतील. स्वतःच्या निर्णयांवर ठाम राहा. शांतपणे आणि आत्मविश्वासाने काही गोष्टी करणं हे 10 स्पष्टीकरण देण्यापेक्षा जास्त प्रभावी असतं. तुमच्या कृतींना बोलू द्या. स्पष्टीकरण देणे म्हणजे आपली बाजू कमकुवत करणे. तुम्हाला वाटलं तर सांगा, नाहीतर शांत राहा, कारण तुमच्या निर्णयाचा आदर करणे हे लोकांचं काम आहे. तुमच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करणे हे तुमचं नाही. आपल्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी आणि जास्त स्पष्टीकरण न देण्यासाठी आपल्याला भावनिकरित्या मजबूत असणं गरजेचं आहे. पण आपली पुढची सवय आपल्या भावनिकतेला कमकुवत करते. ती म्हणजे प्रत्येकावर भावनिक गुंतवणूक करणं टाळा. प्रत्येकावर भावनिक गुंतवणूक करणं टाळा. तुम्ही फार भावनिक आहात, संवेदनशील आहात, पण तुम्ही सगळ्यांसोबत भावनिक होता. मित्र, सहकारी, नात्यातला पार्टनर, सगळ्यांच्या भावनांमध्ये तुम्ही स्वतःला इतकं गुंतवून घेता की स्वतःची ऊर्जा, स्वतःची भावनिक स्थिरता संपवून बसता. तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक समस्येला स्वतःची समस्या बनवून घेता. लोक ओळखतात की तुम्ही इमोशनल आहात आणि मग ते तुमच्या याच भावनिकतेचा फायदा घेतात. त्यांना माहीत असतं की तुम्ही त्यांना नकार देऊ शकत नाहीत. ते तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करायला लागतात किंवा त्यांच्या प्रत्येक समस्येसाठी तुम्हीच आधार व्हावं अशी अपेक्षा ठेवतात आणि तुम्ही त्यांच्या नजरेत एक भावनिक कचरापेटी बनून जाता. या चक्रातून बाहेर पडा. शिकून घ्या. सगळ्यांसाठी संवेदनशील व्हायचं, पण सगळ्यांसोबत भावनिक गुंतवणूक करायची नाही. लोकांच्या अडचणी ऐका, आधार द्या, पण त्या अडचणींना तुमच्या मनात जागा देऊ नका. भावनिक अंतर ठेवा. तुमची भावनिक ऊर्जा जपून ठेवा. ती ऊर्जा स्वतःच्या विकासासाठी वापरा. जेव्हा तुम्ही भावनिकरित्या जास्त मजबूत असता तेव्हा लोक तुम्हाला गंभीरतेने घेतात. भावनिक गुंतवणूक न करता स्वतःला मजबूत ठेवल्यास तुम्ही नको तिथे झुकणे आणि वारंवार माफी मागणे थांबवता. आणि हेच आपल्याला 5व्या पॉईंटकडे घेऊन जातं. स्वारीचा अतिरेक बंद करा. तुम्ही चुकला नाहीत तर सॉरी म्हणता, कारण तुम्हाला नातं टिकवायचं असतं. तुम्हाला भांडण नको असतं. पण जो माणूस प्रत्येक वेळी अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर सुद्धा सॉरी म्हणतो त्याचं सॉरी हे शब्दाचं वजन हरवून बसतं. लोकांच्या नजरेत तुम्ही एक सतत माफी मागणारे व्यक्ती बनता. सॉरी कधी वापरायचं हे शिका. सॉरी तेव्हाच म्हणा जेव्हा तुमची खरी चूक झाली असेल, कारण नसताना माफी मागितल्याने तुमचा आत्मसन्मान दुखवतो. एकदा स्वतःला विचारा, मी माफी मागतोय का की भीतीपोटी झुकतोय? जर तुम्ही भीतीपोटी झुकत असाल तर आजच थांबवा. माफी मागा, पण स्वतःचा आत्मसन्मान जपून. तुम्ही स्वतःला लहान बनवत आहात हे लक्षात ठेवा. उगाचच माफी मागण्याने तुमचा मुद्दा कमकुवत होतो. दुसऱ्याच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी किंवा त्यांना खुश करण्यासाठी वारंवार माफी मागितल्याने तुम्ही चिल्लर वाटू लागता. तुमच्या शब्दाला किंमत द्या. फक्त महत्त्वाच्या वेळी सॉरीचा वापर करा. माफीचा अतिरेक थांबल्यावर तुम्हाला जाणवेल की तुमच्या कामाला आणि तुमच्या प्रयत्नांना बोलकं करण्याची वेळ आली आहे. आणि त्यासाठी 6वा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे. स्वतःबद्दल बोलण्याची भीती सोडा. आपल्याकडे एक सवय असते स्वतःची स्तुती करायची नाही, कारण आपल्याला वाटतं ती घमेंड किंवा अहंकार वाटेल. पण हे लक्षात ठेवा, स्वतःचं काम, तुमचे प्रयत्न, तुमचं यश हे बोलायला तुम्हाला लाज वाटू नये. जर तुम्ही स्वतःबद्दल बोलला नाहीत तर जग तुमची कथा त्यांच्या पद्धतीने सांगेल आणि ती कथा तुमच्या खऱ्या मूल्यापेक्षा कमी भासेल. जर तुम्ही तुमच्या कामाचा योग्य प्रचार केला नाही तर इतरांना ते काम महत्त्वाचं वाटणार नाही. तुमचं मौन हे तुमच्या यशाला छोटं ठरवतं. तुम्हाला आत्मविश्वास असायला हवा की तुम्ही जे काम करत आहात ते महत्त्वाचं आहे. ते धाडसाने, आत्मविश्वासाने लोकांपर्यंत पोहोचवा. स्वतःच्या चांगुलपणाचा, स्वतःच्या यशाचा स्वीकार करा. ही घमेंड नाही, हा आत्मविश्वास आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या कामाचा आदर करता तेव्हाच लोकांना तुमच्या कामाचा आणि तुमचा आदर करावासा वाटतो. स्वतःच्या ब्रँडचे तुम्ही सर्वात मोठे समर्थक असायला हवे. जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल आत्मविश्वासाने बोलता तेव्हा लोकांना तुमच्या खासगी आयुष्यात फार लवकर डोकवण्याची संधी देऊ नका. म्हणूनच आपला 7वा पॉईंट समजून घ्यावा लागेल. लोकांना सहज प्रवेश देणं थांबवा.
तुम्ही कोणालाही पटकन क्लोज होऊ देता. तुमचं वैयक्तिक जग, तुमच्या मनातले विचार, तुमच्या अत्यंत खासगी भावना सगळं तुम्ही लगेच शेअर करता. तुम्ही इतके पारदर्शक होता की लोक तुम्हाला ओपन बुक समजतात. ओपन बुकचं महत्त्व कमी होतं. लोकांना तुमच्याबद्दल काहीतरी गूढ, काहीतरी खासगी आणि अज्ञात वाटायला हवं. तुमच्याबद्दलची सगळी माहिती लगेच मिळाल्यावर लोकांना तुमच्यात रस वाटत नाही. तुमचं गूढ कमी होतं आणि किंमत कमी होते. थोडं गूढ ठेवा, थोडं अंतर ठेवा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक योजना, प्रत्येक भावना सगळ्यांना लगेच सांगू नका. लोकांना तुमच्याबद्दल कुतूहल वाटू द्या. ज्यांना तुम्ही सगळं लगेच सांगत नाहीत तेच लोक तुमच्याबद्दल आदर बाळगतात. तुमची किंमत तुमच्या खासगीपणात दडलेली आहे. स्वतःची एक खासगी जागा निर्माण करा जिथे प्रत्येकाला लगेच प्रवेश मिळणार नाही. लोकांना लगेच प्रवेश न देणं म्हणजेच आपल्या सीमा स्पष्ट ठेवणं. आणि या सीमा कशा जपायच्या यासाठी 8वा पॉइंट फार मोलाचा आहे. तुमच्या सीमांचं रक्षण करा. सेट बाउंड्रीज. तुम्हाला कधी असं वाटलं आहे का माझा मित्र, मैत्रीण, सहकारी माझ्या मर्यादा ओलांडतोय पण तुम्ही काही बोलत नाहीत, कारण बोललो तर रागावतील किंवा नातं तुटेल आणि मग तेच लोक तुम्हाला हलकं समजू लागतात, कारण त्यांना माहीत आहे की तुम्ही काहीच बोलणार नाहीत. सीमा म्हणजे नातं तोडणं नाही, सीमा म्हणजे स्वतःला जपणं. सीमा ठरवल्याने लोकांना कळतं की तुम्ही स्वतःचा आदर करता. तुम्ही जर तुमच्या मर्यादा स्पष्ट केल्या नाहीत तर लोक तुमच्या सोयीचा गैरफायदा घेतील. उदाहरणार्थ, जर कामाच्या वेळेनंतर कुणी तुम्हाला कामासाठी डिस्टर्ब करत असेल आणि तुम्ही नाही म्हणालात तर तुम्ही सीमा ठरवली. लोकांना हे कळायला हवं की तुम्ही इथपर्यंतच उपलब्ध आहात. जो स्वतःला जपत नाही त्याला जगही जपत नाही. तुमच्या सीमा स्पष्ट ठेवा आणि त्यांचा आदर करा. तुमच्या सीमांचा आदर करणे हे इतरांना शिकवणे हे तुमचं कर्तव्य आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या सीमा जपायला लागता तेव्हा तुम्हाला इतरांच्या मतांची किंवा मान्यतेची गरज भासत नाही. आणि इथेच आपला 9वा नियम येतो, लोकांच्या व्हॅलिडेशनवर जगणं थांबवा. एखादं काम केलं की लगेच तुम्ही विचारता कसं झालं, माझी निवड बरोबर आहे का, मी छान दिसतोय किंवा दिसतीये का. लाईक, कमेंट, रिप्लाय या सगळ्यांमध्ये तुम्ही लोकांकडून सतत मान्यता शोधत राहता. पण खरी शांती व्हॅलिडेशनमध्ये नसते, ती कॉन्फिडन्समध्ये असते. लोकांना तुम्ही कमी आत्मविश्वास असलेली व्यक्ती म्हणून दिसता आणि मग ते तुम्हाला कमी लेखतात, कारण त्यांना माहीत आहे की तुमचा आत्मविश्वास त्यांच्या मतांवर अवलंबून आहे. लोकांना आवडणं थांबलं तरी स्वतःवर विश्वास ठेवा. तुमचं काम उत्कृष्ट आहे हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही परवानगीची गरज नाही. तुमच्या कृतीतून, तुमच्या आत्मविश्वासातून ते जगाला दिसायला हवं. दुसऱ्यांच्या व्हॅलिडेशनची भूक आजच थांबवा आणि स्वतःला पूर्ण स्वातंत्र्य द्या. जेव्हा तुम्हाला लोकांच्या व्हॅलिडेशनची गरज नसते तेव्हा तुम्हाला हेही समजतं की जे लोक तुमचं मूल्य जाणत नाही त्यांना उत्तर देण्यापेक्षा शांतपणे डिस्टन्स घेणं शिका. कधी कधी प्रत्युत्तर देणं, भांडणं किंवा वाद घालणं गरजेचं नसतं. कधी कधी फक्त शांतपणे दूर जाणं, त्या लोकांपासून अंतर राखणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. जे लोक तुम्हाला कमी समजतात, तुमच्या प्रयत्नांना महत्त्व देत नाहीत, त्यांच्यापासून अंतर ठेवा. वाद घालून त्यांना तुम्ही स्वतःची किंमत पटवून देऊ शकत नाही. वेळ स्वतः दाखवतो की कोण खरं महत्त्वाचं आहे आणि कोणाची जागा रिकामी झाली आहे. तुमच्या आयुष्यातून दूर गेल्यावर तुम्ही हरवत नाही तर त्यांना समजतं की तुमचं अस्तित्व किती मोठं होतं. जे तुमच्या अस्तित्वाची किंमत करत नाहीत त्यांना तुमचा अभाव जाणू द्या. शांतपणे डिस्टन्स घेतल्यावर तुम्ही स्वतःची ऊर्जा वाद घालण्यातून वाचवता आणि ती ऊर्जा स्वतःच्या प्रगतीसाठी वापरा. तुमचं मौन आणि तुमचं दूर असणं हे तुमच्या किमतीचं सर्वात मोठं प्रमाण आहे. या 10 गोष्टी समजून घेतल्यानंतर आता शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, जग तुम्हाला तसंच वागवणार आहे जसं तुम्ही स्वतःला वागवता. जर तुम्ही स्वतःला किंमत दिली नाही तर कोणी देणार नाही. जर तुम्ही स्वतःला चिल्लर समजलात तर लोक चल रे तू असं म्हणत तुम्हाला बाजूला सारत राहतील. पण एकदा तुम्ही स्वतःला मानायला लागलात ना, स्वतःच्या नियमांवर जगायला लागलात ना, तर त्याच लोकांना तुमच्या समोर बोलायची हिम्मत होणार नाही. म्हणूनच मित्रांनो, पुढच्या वेळी जेव्हा कुणी तुम्हाला कमी समजेल तेव्हा त्यांच्या शब्दांपेक्षा तुमच्या कृतीतून दाखवा, मी चिल्लर नाही, मी स्वतःचा ब्रँड आहे. तुमचा आत्मसन्मान तुमच्या हातात आहे, तो इतरांना विकू नका. जर हा संदेश उपयोगी वाटला असेल तर लगेच एक लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत आणि परिवारासोबत शेअर करा आणि अशाच आणखीन विचारांवर आधारित व्हिडिओसाठी टॉक टू हर मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.